अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे गणेश जयंतीबद्दल। तर गणेश जयंती ही आपल्या आता येत्या 25 तारखेला म्हणजेच बुधवारी आलेली आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी तर हे आपले कामाचे दिवस आहे बघा। बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आपले जे म्हणजे आपण म्हणतो ना वीकडेज आहे, आपले कामाचे दिवस आहेत। पण त्याचबरोबर ज्या काही वर्किंग असतील, नॉन वर्किंग असतील, तरी सुद्धा ही गणेश जयंती तुम्हाला यावेळेस नक्कीच साजरी करायची आहे। कारण गणेश जयंती जर काही तुम्ही साजरी केली तर तुम्हाला पूर्ण गणेश चतुर्थी ज्या आपण वर्षभरात करतो त्याचं पुण्य मिळतं। किंवा जर का तुम्ही गणेश चतुर्थीचे उपवास, संकष्टी चतुर्थीचे उपवास जर का करत असाल तरीही सुद्धा तुम्हाला गणेश जयंती ही साजरी करायची आहे। तर बघा, काही प्रांतात ही गणेश जयंती जी आहे ही अशी साजरी केली जाते की या दिवशी पूर्ण एकादशी सारखा उपवास केला जातो। आणि एकादशी सारखा उपवास आपल्या गणेश भक्तांना हा ह्या दिवशी खूप प्रिय असतो। कारण ह्या दिवशी कसं असतं, सर्व पूर्ण दिवस आपल्याला पूर्णपणे गणपतीची उपासना करण्यात घालवायचा असतो। कारण कसं असतं ना, आपण वर्षभर आपल्या कुलदेवतांची, कुलदेवीची उपासना करतो, पण या सगळ्यांची उपासना करताना कोणी कोणाचंही उपासना करो म्हणजे म्हणजे एक व्यतिरिक्त आपले कसं, आता आपण स्वामींना खूप मानतो तसं बरेचसे जण गजानन महाराजांना मानतात, बरेचसे जण साईबाबांना मानतात, कोणी व्यंकटेश्वराला मानतात। हे सगळे रूप एकच आहेत, पण त्याचबरोबर सर्वात आधी मान दिलेला आहे तो गणपती बाप्पांना। त्यामुळे आपल्या मनात ज्या काही इच्छा असतील, आपल्या मनात ज्या काही आकांक्षा असतील, आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आपल्याला घडवायच्या असतील, आपल्याला वाटत असेल की नाही ह्या गोष्टी व्हायला पाहिजे, तर कुठलीही गोष्ट, कुठलंही कार्य करताना, कुठल्याही गोष्टी करताना सगळ्यात आधी गणपती बाप्पाला आव्हान दिलं जातं। तर त्याचमुळे बघा, गणेश जयंती ही खूप 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 मोठ्या प्रमाणात आपण साजरी करतो। बरं, त्याचबरोबर आता ह्या गणेश जयंतीला आपल्याला अशा कोणत्या दोन गोष्टी गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे, अशा कुठल्या दोन नाही, मी इथे तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे। त्या कुठल्या आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे त्या मी आता तुम्हाला सांगते। त्याचबरोबर सगळ्यात आधी तुम्हाला बघा, गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात जी करायची आहे ती म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी उठता 6 वाजता, 5 वाजता, 7 वाजता थोडं लवकर उठा, म्हणजे तुमची सकाळी जी उपासना आहे ती लवकर होईल। तुम्हाला उठून आंघोळ करून व्यवस्थित स्वच्छ धुतलेले वस्त्र घालायचे आहे। कोरे वस्त्र तुम्ही देवपूजेला वगैरे घालत असाल, सवळं घालत असाल तर ते सुद्धा चालेल। आंघोळ केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला दिवसभर गणपती बाप्पाचं म्हणजे आपल्याला स्मरण करायचं आहे। ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः असं गणेशाचा जाप करायचा आहे। ओम गणेशाय नमः अशा पद्धतीने तुम्हाला गणपतीचा जाप करायचा आहे। गायत्री मंत्र, गणपती गायत्री मंत्र जो आहे, ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात, या मंत्राचा सुद्धा तुम्हाला 21 वेळा जप करायचा आहे किंवा 108 वेळा केला तरीही चालेल। त्याचबरोबर तुम्हाला गणपतीची उपासना करताना सगळ्यात आधी तुमची देवपूजा जेव्हा तुम्ही करणार त्यावेळेस तुम्हाला गणपतीला अभिषेक करायचा आहे। त्या अभिषेकात तुम्हाला पहिले 21 वेळा गणपतीला पाण्याने अभिषेक करायचा आहे। त्याच नंतर नाही 21 वेळा तर 11 वेळा किंवा 11 वेळा जरी नाही झालं, कसं आहे तुमच्याकडे जेवढा वेळ आहे त्यानुसार तुम्हाला करायचं आहे। उपासना किंवा श्रद्धा महत्वाची, तुमच्या ज्या काउंटिंग आहे त्याला महत्व नाहीये, पण उपासना आणि श्रद्धा महत्वाची आहे। जमलंच 5 वेळा, अजून जमलं तर 11 वेळा, अजून जमलं तर 21 वेळा पाण्याचा अभिषेक, दुधाचा अभिषेक, त्यानंतर परत पाण्याचा अभिषेक। दुधाचा अभिषेक ज्यांना घाई असेल किंवा ज्यांना अभिषेक करायचाच आहे त्यांनी दुधाचा केला तरीही चालेल, आणि ज्यांच्याकडे गणपती बाप्पाला भरपूर वेळ देण्यासाठी आहे त्यांनी दूध, तूप, मध, साखर, दही याचा पंचामृताचा अभिषेक केला तर अतिउत्तम। गणपती बाप्पा जास्ती प्रसन्न होतील असं काही नाहीये। गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होतात, पण आपल्या श्रद्धेवर, आपल्या विश्वासावर ते सगळं म्हणजे भाग पडतं। त्याचबरोबर बघा, हा अभिषेक तुम्हाला 12 वाजेच्या आत करायचा आहे। 12 किंवा 11 वाजेच्या आत तुम्हाला हा अभिषेक नक्कीच करायचा आहे। तुमच्या प्रांतात किंवा तुमच्या घरात, तुमच्या ह्याच्यात कुठली परंपरा चालू आहे, गणेश जयंतीला तुम्ही एकादशीचा उपास करता तर गणेश जयंतीला तुम्ही 1 वेळ जेवण करून करता किंवा गणेश जयंतीला तुम्ही 2 वेळ जेवण करून करता, कशा रीतीने तुम्ही करता त्या हिशोबाने तुम्हाला तुमचं साजरी करायची आहे। कसं आहे मी तुम्हाला सांगणार आणि ते तुम्ही फॉलो करणार, तुमच्या घरात मग परत सगळं डिस्टर्ब होणार, हे मला करायचं नाहीये।
तुमच्या घरी तुमच्या सासूबाई, तुमच्या आजी सासू, तुमच्या घरातले जुने लोक गणेश जयंती कशी साजरी करतात त्यांना व्यवस्थित आज उद्या विचारून घ्या आणि त्यानुसार तुमची गणेश जयंती जी आहे ती साजरी करा. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहात त्यावेळेस तुम्हाला गणपती बाप्पाला 21 दुर्वा तुम्हाला अर्पण करायचे आहे. बघा, इथे मी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्हाला नाही सांगणार की तुम्ही 21 दुर्वांची माळ करा किंवा 21 दुर्वांच्या ह्याची तुम्ही एक मोठी माळ करा. आपल्या घरात गणपती एवढा छोटासा असतो आणि अंगठ्यापेक्षा वर मोठा गणपती किंवा कुठलेही देव हे नसावे असं सांगितलं जातं. त्यामुळे जर का आपल्या घरात एवढाच गणपती असेल तर 21 गुच्छाची मोठी माळ त्याला आपण अर्पण करू शकत नाही. त्याचबरोबर तुमची अगदीच इच्छा असेल तर एखाद्या जवळच्या गणपती मंदिरात जाऊन तुम्ही जर का ते केलं तर नक्कीच खरंच लाभदायक असेल. त्याचबरोबर तुम्हाला एक लाल फूल मध्ये तुम्हाला म्हणजे लाल जास्वंदाचं फूल आहे, जास्वंदाचं फूल तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. जास्वंदाच्या फुलाला आणि 21 दुर्वाच्या गुच्छाला आज खूप महत्त्व असणार आहे. म्हणजेच गणेश जयंतीला 21 दुर्वाची एक गड्डी आणि एक फूल तुम्हाला आज नक्कीच अर्पण करायचं आहे. 21 दुर्वाची गड्डी अर्पण करताना आणि एक फूल अर्पण करताना जास्वंदाचं फूलच ते लालच रंगाचं असावं. ते अर्पण करताना तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः किंवा ओम श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. तुम्ही जो कुठला गणपतीचा मंत्र म्हणत असाल तो तुम्हाला म्हणायचा आहे. त्याचबरोबर आज न चुकता गणपती स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे आणि तुमच्या घरातल्या मुलांनाही गणपती स्तोत्र म्हणायला लावायचं आहे. त्याचबरोबर गणेश अथर्व शीर्षाचं सुद्धा तुम्हाला पठण 11 वेळा, 5 वेळा, 11 वेळा, 21 वेळा जेवढ्या वेळ तुम्हाला जमेल तेवढं करायचं आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या सेवा करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे या सर्व सेवा करताना तुम्हाला एका पेल्यात पाणी घ्यायचं आहे. एका छोट्याशा पेल्यात, कुठलाही तुमचा देवाचा जो पेला असेल ज्याच्यात तुम्ही पाणी घेता त्यात पाणी ठेवायचं आहे आणि त्यावर हात ठेवून तुम्हाला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहे. जेव्हा तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणणार आहे, जेव्हा तुम्ही गणपती स्तोत्र म्हणणार आहे, जेव्हा तुम्ही मंत्र म्हणणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक तर त्याला हात लावायचा आहे किंवा तुम्हाला ते म्हणताना तुमच्या जवळ ठेवायचं आहे. या सगळ्या सेवा तुम्हाला नाही करता आल्या तर तुम्हाला दिवसभर तुमच्या घरात कमीत कमी गणेश मंत्र तुम्हाला लावून ठेवायचा आहे. गणेश मंत्र, गणेश स्तोत्र, अथर्व शीर्ष दिवसभर बारीक आवाजात चालू राहू द्या आणि जिथे ते चालू आहे तिथे ते पाणी झाकून ठेवा आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घरातल्या सगळ्या सदस्यांना आज हे द्यायचं आहे. ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहे. जर का तुम्ही आज केल्या किंवा गणेश जयंतीच्या दिवशी केल्या तर तुम्हाला खरंच ह्यातनं खूप फायदे मिळतील. गणपती बाप्पांचा आशीर्वाद कायम तुमच्या बरोबर राहील आणि तुम्हाला तुमच्या मार्गांमध्ये तुमचे मार्ग सोपे होतील, ते सुटतील आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी निर्विघ्नपणे गणपती बाप्पा सगळ्या गोष्टी पूर्ण करतील. कारण कुठल्याही देवाची उपासना करा, सर्वात आधी गणपती बाप्पांना मान देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी असतात. बघा, देव सगळे एकच आहेत, पण त्याचबरोबर आपल्या मनाची श्रद्धानुसार, आपल्या मनाच्या हे आपण म्हणतो ना इच्छा आकांक्षेनुसार आणि त्याचबरोबर किती भावना आपल्यामध्ये आहेत त्यानुसार आपण जेवढी श्रद्धा भक्ती केली त्यातनंच आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतात. हे महत्वाचं. तर बघा, तुम्हाला 3 गोष्टी काय काय करायच्या आहे. तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे, गणेश मंत्र, गणेश स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे, गणपतीला दुर्वा आणि फूल अर्पण करायचं आहे. इच्छा असल्यास गणपतीची दुर्वाची माळ किंवा फुलांची माळ एखाद्या गणपती मंदिरात तुम्हाला अर्पण करायची आहे. त्यामध्ये पिवळे मोदक किंवा पेडाचे मोदक असतात ते तुम्ही नैवेद्य जरी केले तरीही चालेल आणि त्याचबरोबर तुम्हाला हे सगळे मंत्र म्हणताना, या सगळ्या सेवा करताना एक पाणी ठेवायचं आहे आणि त्या पाणीवर त्या मंत्रांचे उच्चार झाले की ते पाणी तुम्हाला लाभदायक होणार आहे आणि ते सगळ्यांना तुम्हाला घरात प्यायला द्यायचं आहे. या दिवसापासून तुमचं नशीब बदललं नाही तर मला सांगा. आणि त्याचबरोबर
नक्की बदल होतील, पण त्यांना थोडा थोडा वेळ लागेल, पण नक्की बदल होणार याची मी काळजी नक्कीच घेईल. तर चला, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ह्याच्यातनं तुम्हाला भरपूर पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील. तर चला, भरपूर बडबड, भरपूर माहिती सांगितली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच नंतर ऑलवर क्लिक करा. सबस्क्राईब केल्यानंतर म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील. परत भेटूया अजून एका छानशा माहिती बरोबर. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.